नमस्कार. सर मी विदर्भातूनच आलो वर्धा आणि नागपूरमध्ये हां. काय परिस्थिती विदर्भातील विदर्भातल्या शेतीची परिस्थिती दिसायला जे म्हटलं जातं ती खरी परिस्थिती आज. म्हणजे त्यासाठी जे मुख्य कारण म्हटलं जातं तर ते पिकाची जी निवड आहे कपाशी, सोयाबीन आणि तूर. आता सोयाबीन एवढ्या वर्षानुवर्ष होत आहे, परंतु यामध्ये आजही ज्या काही बिमारी येतात यावर सुद्धा पर्यायी व्यवस्था आज विद्यापीठांची किंवा शासनाची नाही आहे. त्यामुळे मागच्या वर्षी सारखे वर्ष जर पडलेत सोयाबीन पूर्णतः संपुष्टात येऊन जातं. कपाशीचा बाजारभाव एका काळात काही 15 दिवसासाठी 13,000 14,000 दाखवून दिला, म्हणजे तोंडाला थोडी चव दिली आणि लगेचच 15 दिवसानंतर आजची जी परिस्थिती पाहिली तर 7,000-7,000पर्यंत रेट चालतात. आणि याच्यामधून उत्पादकता किती मिळते? 50 आणि 60,000 रुपये खूप झाले जास्तीत जास्त. आजचा ॲव्हरेज जर बघितला तर 6-7चा ॲव्हरेज आमच्या विदर्भात चालतो. तर 10 आणि 20,000 रुपये एका एकराला शेतकऱ्याला मिळतात तर एक कुटुंबसुद्धा सर्वाईव्ह करू शकत नाही. आणि या कारणामुळे आज विदर्भातला असा एकही शेतकरी मिळणार नाही जो 50 एकरचा असेल किंवा 5 एकरचा असेल. हा कर्जबाजारीच आहे. ही परिस्थिती कारणामुळेच आत्महत्या मराठवाडा किंवा विदर्भामध्ये होतात. हो, हेच एक पिकांची जी निवड आहे यामध्ये आता आमचं बरंचसं काम आहे की जनजागृती करून किंवा आमचं काम करून यामध्ये क्रॉपिंग पॅटर्न कसा चेंज करता येईल यामध्ये बरंचसं आमचं आता काम चालू झालेलं आहे. तर हा एक आम्हाला वाटतं की पर्यायी व्यवस्थेमध्ये आम्ही करू शकतो. पीक विमा असेल, कर्ज असेल, या संदर्भात काय? नाही, हे सगळं कागदपत्रे जास्तीत जास्त प्रमाणात दाखवलं जातं, परंतु ते म्हणजे तुम्ही सुशिक्षित शेतकऱ्यांपर्यंत जरी जाल ना तरी जेव्हा ग्राउंडवर जातो खरंच केलेलं आहे का तेव्हा तुम्हाला उत्तर नाही मिळतं. म्हणजे आपल्याला दिसतं की कागदपत्रांवर भरपूर काही दिसतं, परंतु प्रत्यक्षात ते काहीही नसतं. ही रिॲलिटी आहे. मग त्यामध्ये बरंचसं काय होतं, जे कागदपत्र करण्यामध्ये जे हॅरॅसमेंट मिळतं शेतकऱ्यांना, हे पण यामध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी होऊन ते त्यामध्ये कुठेतरी मध्यस्थी लेवलला थांबून जातात. कागदपत्र करण्यामध्ये खूप त्रास होऊन जातो. आता खरीपाची तयारी सुरू केली शेतकऱ्यांनी, यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी केलंय. बियाणामध्ये काय चांगलं बियाणं निघतं का? फसवणूक वगैरे होते का? 100% सर. काय मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सोयाबीनच्या बियाणाबद्दल बोलतो की म्हणजे किती सोयाबीनचं बियाणं लागणार आहे याची पूर्वतयारीसुद्धा शासनाला नसते, मी डायरेक्ट सांगू शकतो. कारण काय होतं की एक सर्टिफाईड सीड्स असतं डबल लेवलचं, बरोबर आहे. तर डबल लेवलचं सर्टिफाईड सीड्स आणि अचानक जेव्हा लागवडी वाढत असतात तर दुबार पेरणीसाठी शासनाजवळ किंवा कंपन्यांजवळ बियाणं नसतात. अशा वेळेस ते सिंगल लेवल ट्रुथफुल बियाणं एका दिवसात मार्केटला आणतात. हे कसं शक्य होतं? एका दिवसात कुठून बियाणं येतं जेव्हा की मार्केटला तुमचं सर्टिफाईड सीड्स नसतं? मग ट्रुथफुल सीड्स शेतकऱ्यांपासून का नाही घेऊ शकत? तर हा एक खूप मोठा संभ्रम आहे विदर्भामध्ये. तक्रार नाही करत का तुमच्याकडे? नाही. तक्रारी माझे अनुभव आहेत की तक्रारी केलेल्या त्या फक्त पंचायत समितीपुरत्या मर्यादित असतात. कृषी विभाग त्याच्यावरती कुठे ग्राहक निवारण मंचापर्यंत कुठलाही शेतकरी विदर्भातला तरी पोहोचला नाही. शेतकऱ्यांनी जे तक्रार करतात शेतकरी, त्याचं काय पुढे होत नाही? काहीच होत नाही. मोठमोठ्या कंपन्या शेतकऱ्याला दाबून टाकतात, शासनाला दाबून टाकतात. पण म्हणजे प्रशासन आहे, शासन म्हणण्यापेक्षा प्रशासन आहे, दबावाखाली असतं नाही. काका नमस्कार. कुठून